विनोदजी दुधकर उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभाचे शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जात आहे। तसेच नारायणगावचे गुरुनाथ शेठ पाटील या ठिकाणी उपस्थित झाल्यात, त्यांचा देखील शुभ सन्मान इथे करूया आपण। गुरुनाथ शेठ पाटील यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय विनोद दुधकर यांच्या शुभाचे। आणि मॅच क्रमांक 14 मैदानावरती सुरू होईल। द्वारली विपक्ष कापरी सिद्धी पाय या दोन टीम मध्ये। तर ऐकूया मायक्रोफोन वरती बालू पाटील यांना। थँक्यू यश। तर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहतोय। स्ट्रायकरला फलंदाज हृदयनाथ। चेंडू खूप चांगला फेकलाय खोलवर टप्प्याचा। इथे मात्र आपण बघतो चेंडू मिसफीड होते यष्टीरक्षकाकडून। एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते। आपण पाहतो एक अतिशय चांगली स्पर्धा आपल्या भेटीला पुन्हा एकदा ह्याच मैदानावर साईल क्रिकेट संघ स्पर्धा आयोजित आपण बघतोय गावदेवी चषक 2019 आपण पाहतोय। प्रथम पार्षिक 1 लाख रुपये भव्य चषक, द्वितीय पार्षिक 50,000 भव्य चषक, तृतीय पार्षिक 25,000 भव्य चषक, चतुर्थ पार्षिक भव्य 25,000 भव्य चषक, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला कूलर व चषक देण्यात येईल। प्रवेश फी 12,000 असणार आहे। याच मैदानावर ती स्पर्धा खेळवली जाणार आहे 21 ते 24 फेब्रुवारी दरम्यान। चेंडू अतिशय सुरेख फटका। टायमिंग चांगलं होतंय का पाहायचं यावेळेला। पंचांचा इशारा काय येतो पाहायचं यावेळेला। वन बाउंड चेंडू सीमा पार चौकार। जगदीश आपण तर स्ट्रायकेनला आता मात्र जगदीशच्या बॅटमधून एक चांगला फटका बघायला मिळतो। पॉवर प्लेचा अतिशय चांगला वापर केला जातो। सागर गोलंदाजी मार्कवर मानेरा इनकोड राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतोय। चेंडू फुलटॉस होता। टायमिंग चांगलं होत नाही यावेळेला। जेव्हा मिडावून क्षेत्ररक्षक जातोय चेंडूला फीड करतोय। एक धाव घेण्याचा अवधी आहे दौरली संघाच्या दोन फलंदाज। एकने धावसंख्या वाढते धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 6 धावा। आपण सागर गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकेनला फलंदाज आपण पाहू शकता हृदयनाथ। सागर राईट आर्म उर्दीकडे मारत होतोय। चेंडू बॅकफुटवर गेले होते स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करतोय। इथं मात्र चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये। निधाव चेंडूची समाप्ती होते। मनीष कोलेला आपण मिड ऑफला पाहू शकता। या बलंगडच्या अनबान छान आपण इथं पालेगावचा एक अतिशय चांगला फलंदाज रन मशीन म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। चेंडू यावेळेला इष्टक्षक बीट होतोय। जो शॉट पाईट लेगला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला। इथं मात्र एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये। एकने धावसंख्या वाढते धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 7 धावा। स्ट्रायकेला फलंदाज जगदीश पायचा। जगदीश कशा प्रकारे फलंदाजी करतो। जगदीशसाठी क्षेत्ररक्षण ऑन साइडला शॉट पॉइंट लेगला क्षेत्ररक्षण, शॉट लॉंग लेटला क्षेत्ररक्षण, एक मिडॉनला क्षेत्ररक्षण पाहू शकता। चेंडू पुढे सरसावते खूप चांगलं क्षेत्ररक्षण होतंय पण मिसफीड झाले। इथे मात्र आपण बोलले तर एक धाव कंप्लीट केली जाते। षटक संपते। पहिल्या षटकाच्या समाप्तीत एक चांगली सुरुवात म्हणता येणार नाही कारण खूप चांगली गोलंदाजी झाली या षटकामध्ये। 8 धावा आल्या धाव फलकावरती आपण तर दौरली संघाचे प्रथम फलंदाजी बिनबाद 8 अशी सुरुवात। तर बघा थोडंसं खेळाडूला आपण बघतो दुःखावत झाली आहे। गोलंदाजी मार्गावर पाहायचं आता मनीष कोळेकरकडे चेंडू आहे। पाहायचं तो येतोय की गोलंदाजीला अजून कोणाकडे चेंडू सुपूर्त करतोय। तर मनीष कोळेकरचा आम्ही खेळ पाहिलाय बऱ्याच वेळा। खूप चांगली गोलंदाजी फलंदाजी या पाले संघाचा आपण तर रन मशीन म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये। तो म्हणजे मनीष कोलेकर क्षेत्ररक्षक आपण तर सराव करतोय म्हणजे नक्कीच मनीष कोलेकर गोलंदाजीला येणारी यात मात्र तिळमत बघा रिलीज प्ले घेऊन जायचं लगेच मैदानात। चला रिलीज पे कुठे ठेवलाय जरा द्यायचा लवकर। खेळाडूचा पाय थोडासा दुखावलाय तिथे मात्र प्रथम उपचार केला जातोय। अतिशय चमचमणाऱ्या ट्रॉफ्या आपण पाहतोय। प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या पारितोषिक आपण ट्रॉफ्या पाहतोय। ट्रॉफी शॉप दिनेश सोरकातेचं हे दुकान।
बघा मनीष जरा कोळे आपण पहिले तर खेळाडूला जास्त दुखापत असेल ते त्याला आपण थोडस विश्रांती द्या, नंतर त्याला आपण मैदानात पाठवू. इथे मात्र प्रथम उपचार केला जाणार आहे. तर धावसंख्या दाखल आपण पाहू शकता. दॉर्ली संघाची प्रथम फलंदाजी करताना बिनबाद 8 अशी धावसंख्या आपण पाहू शकता. तर स्ट्रायकेला फलंदाज आपण जगदीशला पाहू शकता. तर नॉन स्ट्रायकेला आपण पाहू शकता हृदयनाथ. तर गोलंदाजी मार्कवर मनीष कोलेकर येतोय. मनीषने आपण क्षेत्ररक्षण सदवलं यावेळेला जगदीश साठी. ऑन साइडला शॉट फाईन लेग आपण एक क्षेत्ररक्षण बॅकवर्ड स्कोअर लेग शॉट मिड विकेट क्षेत्ररक्षण तैनात आहे. ऑफ साइडला क्षेत्ररक्षण तडमॅन पॉइंट कव्हर्स मिड ऑफ लाईन क्षेत्ररक्षण. चेंडू खूप चांगलं यष्टीरक्षण बघायला मिळत आहे. बघा किती चाणक्य नीती वापरता येतो मात्र यष्टीरक्षक. अप्रतिम यष्टीरक्षण बघायला मिळतं. पुन्हा मनीष कोलेकर गोलंदाजी मार्कवर. विजय कोलेकर खूप चांगलं यष्टीरक्षण दाखवतोय. कॅप्टन या संघाचा संघ नायक आहे मनीष. हा चेंडू पल्ली शॉट खेळण्याचा प्रयत्न करतो. इथं मात्र चेंडू आणि बॅटचा का संपर्क नाही. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. कारण मनीष कोलेकरने क्रिकेटच्या माध्यमातून बरेचसे ऊन पावसाळे पाहिले आहेत. त्याला माहिती कोणता फलंदाज कधी कोणता शॉट सिलेक्शन करेल. तर पुणे मनीष गोलंदाजी मार्कवर. उर्दूकडे मार्ग. चेंडू पुढे ससाला. इथं मात्र मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे फलंदाज बाद. तर मनीष कोलेकरच्या आपण इथं मात्र चेंडूवरती चौकार वसूल करतो. हृदयनाथ धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता 12 धावा. तर मनीष हृदयनाथ चेंडू ऑन साइडला खेळायचा होता. शिक्षक बीट होते. इथं मात्र संधी होती पण बघितले तर संधीचं सोनं करत नाही. तिथं मात्र बॅकिंग आहे. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता या बेला 13 धावा. तर उसाटणे संघाचे संघनायक आणि मानेरी संघाचे संघनायक आपण तयार राहायचंय. कारण इनिंग संपल्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये आम्ही तुमची नाणेफेकी करणार आहोत. तर दुसऱ्या फेरीतील सर्व सामने. चेंडू बॅक पडत जातोय. स्क्वेअर कट करतोय. आउटफील्ड पास आहे. चेंडू सीमा पार जातोय. चौकार. थँक्यू डीजे. बघा शॉर्ट अँड वाईट चेंडू टाकला. बॅक पॉइंट गेले. स्क्वेअर कट केला चेंडूला आणि चेंडू सीमा पार जातोय. मनोज रसालच्या बॅट मधून पहिला. प्रमोद दुधकर सर आहेत त्यांचे देखील आगमन झाले. त्यांचे देखील युवा सेना चषक 2019 मध्ये हार्दिक स्वागत. व्यासपीठावर आपण पाहू शकता मुकेश कडू सुद्धा आहेत. त्यांचं देखील आम्ही सरसे स्वागत करतो. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. नेहमी क्रिकेटला सपोर्ट असतो त्यांचा. मुकेश कडू आज हवाचा वेग बघितलं तर पश्चिमेकडून पूर्वेला येतोय. म्हणजे थोडस टेन्शन देखील असणार आहे आमच्या आपण मंडप डेकोरेशन वाल्यांना. हवा खूप वेगाने येते पश्चिमेकडून पूर्वेला. तर रवी सुद्धा आमच्या समालोचक कक्षामध्ये येत आहेत. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. अतिशय चांगले फलंदाज रवी जोशी. तर 2 षटकाच्या समाप्ती तर धावसंख्या दाखल कधी 17 धावा पाहू शकता आपण. प्रथम फलंदाजी करता दॉर्ली संघात 1 गडी बाद.
तर पाहिजे तर पाले संघाकडून कोण येतो यावेळेला गोलंदाजीसाठी. सागर येतोय पण इथं वैयक्तिक दुसरं व संघाचा तिसरं डेग येतोय. तर आपण पाहू शकता मनीष कोलेकरनी या षटकात धावा दिल्यात. आमच्या घोडेलेखक मला सांगतायत 9 धावा दिल्या आहेत. एक गडी सुद्धा बाद केलाय. तर मनीष कोलेकर जेवढ्या धावा देतो त्याच्या डबलने धावा देखील करतोय. कमी चेंडू जास्त धावा हे मनीष कोलेकरचं समीकरण आहे. चेंडू ऑन साइडला पुल केलाय. चेंडू जातोय बॅकवर्ड स्कोअर लेगला. एकदा पूर्ण करतोय. इथं मात्र एक पेक्षा जास्त काही मिळणार नाही. चांगली फेकी होते डीप मध्ये. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यापेला 18 धावा. हृदयनाथ मात्र चांगली फलंदाजी करतोय. आता मात्र स्ट्राईकला फलंदाज आपण बघितलं तर मनोज आहे. मनोज रसाळला आपण पाहू शकता. सागर गोलंदाजी मार्कवर आपण बघली तर मनेर इनकडून राईट आर्म उर्दीकडे मारा करतोय. चेंडू ऑन साइडला हुक केलाय. इथे मात्र चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता. बॅकवर्ड स्क्वेअरचा क्षेत्ररक्षण चूक करत नाहीये. इथे मात्र मनोजला मैदान सोडावं लागतं. सागरला मिळणारी पहिली सफलता. नक्कीच आगरी कोळी आपण इथं एकविरीच्या दर्शनात जातात. एकविरीच्या मंदिरात जाऊन नतमस्तक होतात. 2 गडी बाद. धावसंख्या 18 धावा. सागरला मिळणे पहिली सफलता. नवीन फलंदाज येतो. इथे मात्र आपण बोलले तर विश्वास. एक विश्वास आपण बोलले तर रायगडचा टायगर, रायगडचा बेताब बादशाह फलंदाज विश्वास पाटील मॅन फ्रॉम तोंडरे. 40+ देखील तेवढ्याच चांगल्या प्रमाणे खेळतो. आता हा विश्वास पाहिजे कशाप्रकारे फलंदाजी करतोय. इथे मात्र डावखुरा फलंदाज सागर गोलंदाजी मार्कवर ऑन साइडला क्षेत्ररक्षण शॉर्ट पॉइंट लेग. एक शॉर्ट लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षण पाहू शकता. बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मध्ये आपण मनीष कोळेकरला पाहू शकता. मिड विकेट लेग क्षेत्ररक्षण त्याला पाहू शकता. हा चेंडू शॉर्ट पिच आहे. पुल केलाय. इथून मात्र आउटफील्ड पास आहे. चेंडू थांबला नाहीये. चेंडू जातोय यावेळेला बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मधून सीमा पार चौकार. धावसंख्या वाढते. इथं मात्र शॉर्ट पिच चेंडूचा पुल केला. लॉंगलेट रिजन मधून चेंडू सीमा पार जातो या बेला. तर पुणे सागर गोलंदाजी मार्कवर सायकलला विश्वासाने इथं मात्र खातं उघडतोय. खरं का समोरील संघ देखील तेवढाच मोठा संघ आहे. मनीष कोलेकरचा संघ, कपिलसिद्धी पाले संघ. चेंडू पुणे शॉर्ट पिच होता. ऑन साइडला पुल करायचा होता. चेंडू आणि बॅटचा का संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. पुणे सागर गोलंदाजी मार्कवर. सागर राईट आर्म उर्दीकडे मारा करतो मनेरे एनकडून. चेंडू पुन्हा पुल करायचा होता. व्यवस्थित चेंडू मिडल होत नाहीये. मनीष कोलेकर येतोय. काय फेकी करतोय बघा. ऑन द स्टंप फेकी. तर पांड्या आणि आपण बोलतो चेंडूचं जवळचं नातं. कित्येक वर्ष या पांड्याने क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलं या मनीष कोलेकरने. तसं काय धाव फलकात आपण पाहू शकता 23 धावा. सागर गोलंदाजी मार्क स्ट्राईकला हृदयनाथ सलामीचा फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतोय. आता मात्र ऑन साइडला शॉर्ट पॉइंट लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट लेग क्षेत्ररक्षण पाहू शकता. हा चेंडू या वेळेला गती थोडी कमी येते. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता. चेंडू बॅटची कड घेऊन चेंडू जातो यावेळेला शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये, गली रिजन मध्ये चेंडू फील्ड केला जातोय. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. षटक संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता या वेळेला 24 धावा आपण पाहू शकता. बघा ड्रिंक्स मेकर जायचं मैदानात, जे राखीव खेळाडू तरी जायचं मैदानात. एकदा नाही रे दोनदा दादा सामने ठेवणार कितीदा. एकदा नाही रे दोनदा दादा सामने ठेव
षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता या वेळेला 24 धावा. बघा हवेचा वेग फार आहे, पश्चिमेकडून पूर्वेला येतोय. तर गोलंदाजी मार्कवर मिलिंद थोरवे येतोय. पश्चात मिलिंद कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, एक वेगवान गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. तर स्ट्रायकर फलंदाज आपण पाहू शकता या वेळेला हृदयनाथ आणि विश्वास. सलामीची जोडी आपण म्हणतो एक सलामीचा फलंदाज आहे तो म्हणजे आपण तर हृदयनाथ. आणि विश्वासचा विचार केला तर चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता वेगवान गोलंदाज मिलिंद थोरवे येतोय. तर पश्चात मिलिंद कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. चला गेम प्ले करायचंय. नक्कीच मैदानात थोडस आपण व्यत्यय आलंय, कारण का हवेचा वेग फार आहे. मिलिंद थोरवे गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू जितका वेगाने टाकला तितका वेगाने मिड विकेट सीमारच्या बाहेर धारतो चेंडूला. चेंडू आउट ऑफ पार्क. 6 धावांसाठी गुड शॉट. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. थँक्यू डीजे. बघा किती वेगवान चेंडू टाकला आणि तेवढ्याच वेगवान फटका बघायला मिळतोय. चेंडू सीमारच्या बाहेर लँड होतो. षटकार. हृदयाच्या बॅटमधून एक मोठा फटका बघायला मिळतोय. पुढे मिलिंद थोरवे गोलंदाजी मार्कवर. खूप आपण बघतोय रनअप खूप मोठा आहे त्यांचा. वसार एंड कडून राईट आर्म आता मात्र ओव्हर द विकेट मार करण्यासाठी सज्ज होत आहेत मिलिंद. हा चेंडू सरळ बॅटने खेळून काढतो. इथं मात्र डीपर क्षेत्ररक्षक आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षक होतो. मिडऑफचा क्षेत्ररक्षण एकाच ऍक्शनमध्ये चेंडूला उचलतोय. फेकी मात्र इथं खराब करतोय. 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता इथं मात्र 32 धावा. पुढे मिलिंद गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर फलंदाज हृदयनाथला आपण पाहू शकता. सलामीचा फलंदाज अजूनही चांगली फलंदाजी करतोय. इथं मात्र एका बाजूने किल्ला लढवतोय. इथं मात्र निटाने किल्ला लढवतोय मिलिंद थोरवे. राईट आर्म ऊर तिकडे मार करतोय. हा चेंडू फुल टॉस होता. पायचे चाप. इथं मात्र पायचा फलंदाज बाद होतोय. असं वाटत होतं की चेंडू पायाला लागला पण चेंडू मात्र एस्टॅनचा वेध घेतोय. बिग विकेट. हृदयनाथ बॅक टू पवेलियन. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान आवड जवळली तर खूप चांगलं संगीत फक्त गीत लिहिलं होतं आमचे साथी समालोचक विनोद पाटील आणि आम्हाला देखील त्या गाण्यामध्ये आपण तो संधी दिली होती विनोद पाटीलने. तर हृदयनाथ आपण म्हणतो तर इथं मात्र मिलिंद थोरवेला विकेट मिळाला आणि हृदयनाथ मात्र इथं बाद झाला. तर नवीन फलंदाज येतोय आपण म्हणले तर यावेळेला धनेश येतोय. 10 संघात आपण कधी पाहू शकता 32 धावा. सामनाचा पण इथं विकेट समान झाला. सामना जर टाय झाला तर इथं मात्र सुपरचा वापर केला. हा चेंडू इथं मात्र खूप उंच गेलाय. चूक होणार नाहीये. अजून एक सफलता प्राप्त होते मिलिंद थोरवेला.
खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आपण आता मिलिंद तोरवे आपण पाहू शकता. तर नवीन फलंदाज येतो इथं मात्र आपण बोलली तर महेश, तर स्ट्राईक केला फलंदाज विश्वासला आपण पाहू शकता. डावखरा फलंदाज विश्वास पाहिजे कशा प्रकारे फलंदाजी करतोय. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेगला एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्रक्षण पाहू शकता. भरपूर मोठी गॅप आहे. वाईडिश लॉंगानला मिळवला क्षेत्रक्षण. फुल टॉस आहे. टायमिंग चांगलं होतं यावेळेला. डीप मधनं चेंडू निघून जातोय गोळीच्या रफ्तारने. सीमा पार चौकार. तसं काय धावफलकात आपण पाहू शकता. 36 धावा. पालख्या भरपूर निघतायत. तर विनंती करतोय चला उसाटणे संघाचे संघनायक आणि मानेरी संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचंय. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना 4 षटकांचा सामना असणार आहे. मिलिंद गोलंदाजी मार्कवर. चेंडू बॅकपंड गेले ते कट करायचा प्रयत्न करतो. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा का संपर्क होत नाही. चंद्र आम्हाला कोण सांग करतायत की हा षटक संपलाय. तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला 36 धावा आपण पाहू शकता. तर या षटकात आपण आता मिलिंदने धावा दिल्या. 2 महत्वपूर्ण सफलता प्राप्त करून 12 धावा दिल्यात. पछात अंतिम षटक कपिलसिद्धी पालेसकाकडून कोण घेऊन येते यावेळेला. थँक्यू डीजे. तर पाहायचं अंतिम षटक कोण घेऊन येतोय. आपण तर राकेशाच मैदानात दिसत नाहीये म्हणजे कदाचित संघामध्ये नसेल आज. एक अतिशय चांगला फलंदाज, सलामीचा फलंदाज. तर अंतिम षटक घेऊन येतो इथं मात्र केतन. चेंडू ऑन साइडला पुल केलाय. चेंडू 2 षटकाच्या गॅप मधनं 1 राऊंड चेंडू सीमा पार चौकार. कारल्याच्या डोंगरामध्ये थँक्यू डीजे. महेशच्या बॅट मधून पहिला चौकार येतो इथं मात्र. तर गोलंदाज केतन वारिंगे. केतन कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. महेशच्या बॅट मधून आपण चौकार येतो इथं मात्र. केतन गोलंदाजी मार्कवर मानेरा एन कडून. चेंडू इथं मात्र थोडस ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केलंय. चेंडूला स्क्वेअर कट करायची होती मात्र इथं चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावफलकात 40 धावा. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. कारण की समोरील संघ देखील खूप मोठा संघ आहे. तर मलंगड विभागातील कापडसिद्धी क्रिकेट संघ पाले संघ. चेंडू ऑन साइडला हुक करायचा, पुल करायचा होता पण इथे मात्र विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे हिंदुस्थानला गरज आहे आपल्या कणखर नेतृत्वाची. आपल्या प्रत्येक आपण म्हणतो सहकार्याची गरज आहे. तर नवीन फलंदाज येतोय आपण बोलले तर यावेळेला नितेश येतोय. तर केतन वरिंगे गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला नितेशला आपण पाहू शकता. एक नितेश पाटील जयनुमान निर्देश संघातील अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. सूर्य रतन बॉस मध्ये आपण तर रेनाल्ड क्विटकारचा आवडत ज्याला मालिकावीर तो खेळाडू.
आधीच देखील आमच्या सोबत येत आहेत, जॉईंट होत आहेत. कारण का पहिल्या सामन्यात अपयशी ठरले आहेत, पाहिजे आता दुसऱ्या सामन्यात कशा प्रकारे फलंदाजी करत आहेत. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे दोन्ही संघांनी. हा चेंडू पुन्हा एकदा पुढे ससाला. इथं मात्र बघा संधी होती, गोलंदाज खेळन करतोय का यावेळेला. मनीष कोळेकर देखील थोडस हसतोय. खरं मनीषला पाहिजे विकेट गेली असती. इथं मात्र पण एक धाव. इथं मात्र मिनिट 1 धाव संख्या दाखल कधी पाहू शकता 41 धावा. बघा बॉलर एंडला चान्स होती. केतन गोलंदाजी बारकोश टाकला. विश्वास कशा प्रकारे फलंदाजी करतो. इथं मात्र 2 चौकार दाखवलेत. आता उर्वरित चेंडूर किती धावा कुटतोय. शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय. चेंडू जातोय यावेळेला सीमारच्या बाहेर लँड होतो. षटकार. बघा मनीष कोळेकर आम्हाला लगेच खून करतायत. चेंडू ऑन साइडला पुल केला. चेंडू जातोय यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग रीजन मधून चेंडू सीमा पार जातोय. एक चेंडू अजूनही बाकी आहे. 50 ला गवसणी घालतोय का 50 पेक्षा जास्त धावा इथे मात्र कुठतोय. विश्वास आहे. केतन गोलंदाजी मार्कवर अंतिम चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय. केतन वरिंगे गोलंदाजी मार्कवर येतोय. चला मानेरी संघाचे संघनायक आणि आपण उसाटणे संघाचे संघनायक आलेले आहेत. चला हरेश देखील आलेत. यायचंय. तर आज चेंडू आपण तर समाप्ती झाल्यानंतर विनिंग ब्रेक मध्ये आम्ही तुमची नाणेफेक करणार आहोत. केतन गोलंदाजी मार्कवर. चेंडू पर्यंत ऑन साइडला पुल करायचा होता. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. मनीष कोलेकर आहे. धाव मिळणार नाही. इथं मात्र फलंदाज बाद. धावसंख्या धावफल कधी पण पाहू शकता 1 निवारते. धावसंख्या धावफल कधी 48 धावा पाहू शकता. गडी बाद झाले तब्बल. आमचे घोडलेखक आम्हाला सांगतायत. महाराष्ट्राचा भगवा वादळ उठल शिवनेरीला. आधी उठल शिवनेरीला. आई भवानी माता प्रगट झाली शुभच तलवारीला. आई भवानी माता प्रगट झाली शुभच तलवारीला. आई भवानी सामने 4 षटकांचे असणारे. अशोक भोईर गोल्डन मॅन त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते. तर बघा नाणेफेकी झाली. हरेश कोण जिंकले नाणेफेकी. तर मानेरी संघाने नाणेफेकी जिंकले. तर लगेच आपला क्षेत्ररक्षण बघा लगेच क्षेत्ररक्षण स्वीकारले. तर सामना इथे सुरू होईल. आपण इथे पाले संघाला 49 धावांचे लक्ष्य. सामना सुरू होईल. तर ऐकूया आमचे साथी समालोचक एक अतिशय चांगले समालोचक योगेश मडवी आणि सिद्धी करवले. धन्यवाद.
खूप चांगलं संगीत इथे डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकवलं जात आहे. शिवसेनेचं संगीत इथे ऐकवलं जातं कारण 19 जून 1966ला शिवसेनेची स्थापना प्रबोधनकार ठाकरे यांनी केली आणि निश्चित 1967 पहिला नगरसेवक विलासराव मराठे यांच्या रूपानं शिवसेनेनं निश्चित इथे ठाणे जिल्ह्यानं शिवसेनेला दिला. त्याच्यानंतर 1965ला शिवसेनेचा पहिला भगवा झेंडा ठाणे महानगरपालिकेवरती भडकला. त्या शिवसेनेचं संगीत इथे डीजे मास्टरकडनं ऐकवलं जातं सातत्यानं कारण एक चांगले संगीत इथे स्पर्धा देखील पाहता युवासेना चषक 2019 पर्व आज स्पर्धेतला पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातील पहिला फेरी ते अंतिम मॅच मैदानावरती. याच्यानंतर सेकंड राऊंडला सुरुवात होईल. मॅच असेल उसाटणे विपक्ष मानेर या दोन टीम मध्ये आणि इथे आपण पाहतोय पहिल्या फेरीतील अंतिम मॅच कापरी सिद्धी पाले टीम समोर 49 धावेचं लक्ष्य आहे आणि तो लक्ष्य मनाशी बाळगून ही सलामी ताकदवर पाले संघाची जोडी मैदानावरती जाते. आपण पाहतोय इथे हरीश वारिंगे आणि फलंदाज मनीष पांड्या. त्याच दरम्यान आपण पाहतोय व्यासपीठ इथे आगमन होत आहे. आमचे नितीनदादा फुलोरे यांचे काका सन्माननीय जगदीशजी फुलोरे साहेब यांचं शुभागमन होत आहे. विनंती करत त्यांना आपण व्यासपीठावरती यावं. तर राजेशजी फुलोरे देखील या ठिकाणी उपस्थित होतात. विनंती करेल त्यांना की आपण व्यासपीठावरती यावं. सन्माननीय राजेशजी फुलोरे आणि जगदीशजी फुलोरे यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं. 49 धावेचं लक्ष मनास्पशी बालगुण सलामी जोडी ताकदवर एका बाजूला टेनिस क्रिकेटचा बादशाह मैदानावरती आपण पाहतो मनीष पांड्या सायकलवरती गेम ऑन. पहिला बॉल पहिलाच बॉलवरती सुरेख स्ट्रोक पाहायला मिळतो आणि इथे चेंडू निघून जाईल कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पांड्याच्या बॅटमधून पहिला चौकार. बालपती मनीष पांडेने स्वतःचा परिचय आमच्या प्रेक्षकांना पटवून दिला आणि याच बॅटिंगसाठी तो ओळखला जातो हे त्याने दाखवून दिलंय आणि पहिलाच बॉलवरती डांबाला सुरुवात केली चौकारानं. फुलटॉस बॅक टू द बॉलर सरळ खेळून करतो लॉंग ऑफ कडे. क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी पाहायला मिळतील सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून 5 धाबा आपण पाहतो धबकवरती लागल्यात कारण 9.80च्या सरासरी धावसंख्या बनवायची इथे मॅच जिंकण्यासाठी कापरी सिद्धी पाले टीमला. तर निश्चित पाले टीम साठी शुभेच्छा येतात आमचे ज्ञानेश्वर कोलेकर. निश्चित त्यांच्याकडनं शुभेच्छा येतात पपेश भोईर ज्यांच्याकडनं पाले टीम साठी शुभेच्छा येतात आणि नितीनदादा फुलोरे यांच्यासाठी देखील शुभेच्छा असतील. स्पर्धा देखील खूप मोठी आहे. पपेश भोईर आणि ज्ञानेश्वर कोलेकर थँक्यू सो मच. एकूण धावसंख्या आपण पाहतोय धापकावरती. हा चेंडू खोलवर टप्प्याचा इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. सिंगलनं स्ट्राईक रोटेट केला आणि सिंगल स्वतःचं वैयक्तिक खातं खुलं केलं मैदानावरती. हरीश आपण पाहतोय दोन फलंदाज मैदानावरती आहेत. मॅचला एन्जॉय करतात आमचे मित्र सोनू वांगर संतोष वारिंगे प्रभाकर वारिंगे राहुल वारिंगे त्याच्यानंतर रतन मानेरकर मॅचला एन्जॉय करतात. त्यांचं आपण स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच समीर देसाई अभि देसाई देखील मॅचला एन्जॉय करतात त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू इथे मात्र खेळून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते आणि फर्स्ट विकेट गॉन. पहिला विकेट मैदानाच्या बाहेर. मनीष पांड्या बॅक टू द पवेलियन. शिवशंकरा तू अवतार हाती घेऊन भवानी तलवार राक्षसांचा करुणी संहार करुणी मातेचा तू केला उद्धार. मंडप डेकोरेशन आपला आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर निश्चित आपण लवकर संपर्क साधा. मंडप डेकोरेशन्स. तर धावसंख्या आपण पाहतो 6 धावा. पहिला पॉवर प्लेचा खेळ सुरू असताना पांड्याच्या बॅट मध्ये चौकार आला. पांड्या बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानावरती जातोय. तर नवीन फलंदाज मिलिंद थोरवे आपण पाहतो मैदानावरती जातोय. स्ट्रायकरवरती आपल्याला हरीश वारिंगे पाहायला भेटेल. येणारी जिम्मेदारी आता मात्र हरीशच्या खांद्यावरती आणि मिलिंदच्या खांद्यावरती असेल. तर पांड्या स्वस्तामध्ये बाद झाल्याच्या पांड्यानं सुरुवातीला पहिलाच बॉलवरती चौका दाखवला आणि मात्र पांड्या बाद झाल्यानंतर येणारा फलंदाज मैदानावरती.
समीकरण आपण पाहतो 49 धावेचं लक्ष. पॉवर प्लेचं पहिलं षटक. हा चेंडू सुरेख होता. इथे पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतोय आणि हरीश मात्र बीट झाल्यात. पहिलाच बॉलवरती चौकाराला मात्र कौतुक करीत ते गोलंदाज होतं, कारण त्याने कमबॅक खूप चांगला केला. पहिल्यांदा आपण पाहतो पांड्याला देखील त्यांना बाद केला. एकूण धावसंख्या आपण पाहणार धाबकावरती लागली ती एक बाद, फक्त आणि फक्त 6 धाबा. गोलंदाज निलेश आपण पाहतो गोलंदाजी फेकतोय. 5 बॉल त्यांनी फेकलेत, खूप चांगली गोलंदाजी. हा चेंडू सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक नाही आहेत. 1 बाउन्स इनटू द फॅन्स फॉर 4 रन. हरीशच्या बॅट मधून हा चौकार. समाप्त झाला. एकूण धावसंख्या 10 आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक समाप्त झाल्याने पहिल्या पॉवर प्ले मध्ये इथे 10 धावा पाहायला भेटल्या. 9.80 ची सरासरी गाठायची आहे आणि सुरुवात तर इथे खूप चांगली पाहायला भेटली. म्हणजे पांड्या बाद झाल्या. इथनं कशा प्रकारे खेळ पाहायला भेटेल. प्रत्येक खेळाडू इथनं चांगला खेळ दाखवावा लागेल, कारण 49 धावा चेस करायच्या आहेत फक्त 30 बॉल मध्ये. आणि पहिलाच पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्यात ते एकूण 10. समीकरण बदललं गेलं. 39 धावीची आवश्यकता असेल. 24 बॉल आणि 39 धावीची आवश्यकता. आता चेंडू आणि धावांच्या मध्ये फरक तुम्ही पाहणार निश्चित. इथे 15चा फरक आहे, त्यामुळे मॅच इथे बॅलन्स पाहायला भेटेल. सेकंड ओव्हर. पहिलाच बॉल सुरेख फटका. या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक येतात दूरवरनं. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला भेटलं. व्हेरी गुड फील्ड. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला भेटलं आणि आपल्या टीमसाठी खूप चांगलं रन वाचवल्यात. आणि इथे धावसंख्या 11. धावपळकावरती लागले तर 11 धावा. पॉवर प्लेचं दुसरं षटक गोलंदाजी करतो या ठिकाणी विश्वास. पॉवर प्ले मध्ये आपण पाहतो यावेळेस आपण पाहतो हवेची साथ ही उजव्या हाताच्या फलंदाजासाठी खूप चांगली आहे, कारण इथे हवा खूप वेगाने आपण पाहतो पश्चिमेकडनं पूर्वेच्या बाजूला आपण पाहतो ही हवा आणि ह्या हवेचं साथ आता असेल पूर्णपणे मैदानावरती उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. शॉर्ट बॉल इथे पडल्यानंतर टेक ऑफ झाला. जोपर्यंत इथे चेंडू उचलून फेक केला जाईल तोपर्यंत मात्र सिंगल येते. धावसंख्या आपण पाहतो धाबकावरती लागली ती 12 धावा. सिंगल डबलच्या माध्यमातून हा संघ पुढे सरकतोय आणि एकूण धावसंख्या आपण पाहतोय 12. तर नेक्स्ट मॅच इथे आपण पाहणार खूप मोठा मॅच पाहायला भेटेल. गावदेवी आपण पाहतो इथे उसाटणे विपक्ष मानेरे या दोन टीम मध्ये असेल. चला विनंती करेल इथे उसाटणे टीमच्या सर्व खेळाडू समोर आपण उपस्थित राहायचं. लगेच माने टीम आपण देखील उपस्थित व्हायचा. याच्यानंतर लगेच तुमचा मॅच 4 ओव्हरचा असेल. टॉस जिंकून मानेरी टीमनं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर निश्चित एक बिग फाईट मॅच पाहायला भेटेल. मध्ये ह्या मॅच मध्ये आपण पाहतो इथे पांड्या बाद झाल्यानंतर थोडासा प्रेशर पाहायला भेटलाय. तर पहिल्या ओव्हर मध्ये अवघ्या 10 धावा आल्या आणि इथे या ओव्हर मध्ये गोलंदाजी करताना विश्वासनं खूप चांगली गोलंदाजी केली. 3 बॉल फक्त 2 धावा त्याने खर्च केल्यात आणि जिथे हवेची साथ फलंदाजाला आणि मात्र इथे 3 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 2च धावा एकवटू शकलाय. मिलिंद थोरबे स्ट्राईक एंडवरती फलंदाज. नो स्ट्राईक एंडवरती हरीश तुम्हाला पाहायला भेटेल. तर विश्वासनं आता खूप चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत 3 बॉल सुरेख फेकले. हा चेंडू ऑनसाइड मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. फक्त सिंगल पेक्षा जास्त काही नाही आहे आणि सिंगलच्या माध्यमातून संघ पुढे सरकतोय. एकूण धावसंख्या पाहायला भेटेल ती धावपळकावरती 13 धावा. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण पाहतो. या ठिकाणी खूप चांगली गोलंदाजी विश्वासकडनं पाहायला भेटली. 4 बॉल 3 धावा त्यानं खर्च केल्यात. इथनं हार्डवर्क करावं लागेल बॅटिंग करताना काप्रिसिद्धी पार टीमच्या फलंदाजाला. इथनं हरीशवरती जिम्मेदारी आहे. ज्या हरीशच्या बॅटमधनं यावर्षी खूप चांगल्या धाबा आल्यात. मात्र या मैदानावरती जर चांगला खेळ त्यानं केला इथनं टिकून आणि चांगला खेळ देखील केला तर निश्चित एक मजबूत स्थिती देखील हा संघ करू शकेल. निश्चित 2 बॉल असतील. 2 बॉलवरती एकाच मोठा फटका मॅचला एक मजबूत स्थिती निर्माण करून देईल पाली संघाच्या बाजूनं. खोलपा टप्प्याचा चेंडू इथे खेळून काढतोय ऑन साइडला. थोडस तिथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटत. तोपर्यंत इथे धावा मिळत आहेत 2.
2 धाबेच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकेल. एकूण स्कोर 15 धाबा. पावरप्लेचं षटक सुरू असताना आपण पाहतो निश्चित पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल इथे 10 धावा आल्या आणि तिथनं मात्र कमबॅक करताना पावरप्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये विश्वासनं अवघ्या 5 बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल, शॉर्ट बॉल आणि इथे मात्र चांगला फटका, स्क्वेअर ऑफ दी विकेट, फ्लॅटेड सिक्सर आपण पाहतोय. ज्या फटक्याची खूप नितांत गरज होती आणि या क्षणाला तो षटकार आपण पाहतोय. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. ओव्हर समाप्त होत आहेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 21, लॉस ऑफ 1 विकेट. ठाण्याला आमचे आनंदी गे साईबानी हो घडविलं, वाघासारखं जगणं आम्हाला साईबानी शिकविलं. साईबानी शिकविलं राव त्याला धर्मवीर हो दिलं, साईबानी शिकविलं राव त्याला धर्मवीर हो खूप चांगलं संगीत, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं संगीत इथे ऐकवलं जात आहे. मोजू कशी उंची कर्तृत्वाची, तुम्हीच शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची. मानवतेची पुजारी गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं संगीत इथे डीजे मास्टरकडनं ऐकवलं जात आहे. 2 षटक संपले, 21 धावा प्रगती लागल्यात. समीकरण आत्ता मात्र इथनं 28 धावीची आवश्यकता असेल 18 बॉलमध्ये. 18 बॉल जिंकण्यासाठी आपण पाहतो धावांची गरज आहे मैदानावरती. 28 चेंडू आणि धावांच्या मध्ये फरक आहे, फक्त 10चा फरक. कारण इथनं मॅच आपण पाहतो दोन्ही टीमसाठी खूप चांगला असेल. कारण इथनं षटक गोलंदाजी चांगली झाली तर मॅच मध्ये कमबॅक मिळवतील इथे क्षेत्ररक्षण करणारा द्वारली संघ. आणि इथे बॅटिंग जर चांगली झाली येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये तर पूर्णपणे कापरी स्थिती पाय संघ मॅच मध्ये पकड निर्माण करू शकेल. पांड्या बाद झाल्या स्वस्तामध्ये 1 चौका त्याने दाखवला आपल्या टीमसाठी. केवळ 5 धावेचं योगदान दिला. तर पांड्याची बॅटिंग पाहण्यासाठी दूरवरनं नेहमीच प्रेक्षक वर्ग उपस्थित होत असतात. मात्र इथे पांड्याने थोडंसं नाराज केलं आपल्या प्रेक्षकांना. तर एकच चौका तो लावू शकला आणि पांड्या बाद झाल्यानंतर खूप चांगली गोलंदाजी हरीशने केली मैदानावरती. हा चेंडू सुरेख होता, इथे मात्र पडल्यानंतर फलंदाज बीट झाल्यात मिलिंद. निश्चित आपण पाहतो मिलिंद थोरबे आणि हरीश फारिंगे ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. 2 ताकदवर फलंदाज आहेत. मिडल ऑर्डर मध्ये आपण पाहतो 1 डाऊन साठी आलेत मिलिंदना. मात्र मिलिंदला इथनं चांगला खेळ करावा लागेल कारण आपल्या टीमला जर एक चांगली स्थिती निर्माण करायची असेल. फुल टॉस, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता इथे आणि मात्र बीट झाल्यात. बघा, रिव्हर्स खेळण्यासाठी तुमच्याकडे आत्मविश्वास असायला हवा, तुमच्याकडे नजर तेज असायला हवी. मात्र इथे नेमकं घडलं काय की फुलटॉस बॉल होता मात्र कलेक्ट करू शकला नाही बॅटवरती. तर पॉवर प्लेस इथे सुरू असताना पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर आपण पाहतो 2 षटक आणि त्याच्यानंतर इथे 2 बॉल लगातार डॉट फेकलेत गोलंदाजी करताना तानाजीनं. फुलटॉस होता मात्र इथे त्याचा फायदा घेऊ शकला नाहीये मिलिंद थोरबे. हा चेंडू सुरेख होता, मिड विकेटच्या दिशेला चेंडू खेळून काढलाय. जोपर्यंत शतक्षक दूरवर येतील तोपर्यंत मात्र इथे एकच धावपळकावरती धावा आपण पाहणार. एकूण स्कोर 22, लॉस ऑफ 1 विकेट. तर धावसंख्या तर निश्चित आपण पाहतो यावेळी धावसंख्या आपण पाहणार धावपळकावरती एकूण स्कोर 22 रन. जिंकण्यासाठी आपण पाहतो इथनं 27 धावीची आवश्यकता असेल येणाऱ्या बॉलमध्ये. समीकरण आपण पाहिले तर 15 बॉल शिल्लक असतील कारण इथनं येणाऱ्या 15 बॉलमध्ये 27 धावा बनवायच्या आहेत कापरी स्थिती पाय संघाला. मध्ये इथे खूप चांगली गोलंदाजी. हा चेंडू सुरेख फटका, इथे मात्र वीरेंद्र सेहवागच्या स्टाईलनं चेंडूला खेळून काढतोय पॉइंटच्या वरनं षटकार. हरीशने खूप चांगला फटका लगावला, पॉइंटच्या वरनं षटकार पाहायला भेटला. असे फटके खूप कमी वेळा पाहायला भेटतात. मात्र इथे आपल्या फॉर्म्स मधला ताकद त्याने सिद्ध केला आणि इथे नेमका घडलं काय की ओव्हर थ्रो बॅकअप मध्ये कोणी नाही आहेत आणि तिसरी धाव घेण्यासाठी तडफडतायत. मात्र इथे 2च धाव कंप्लीट झाली आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. एकूण स्कोर आपण पाहतोय धावपळकावरती लागले ते 30 धावा. फक्त आणि फक्त आता इथनं
19 धाबीची आवश्यकता असेल. येणारे बॉल निश्चित आपण पाहतो इथे 5 बॉल फेकले गेलेत. 13 बॉलला 19चं समीकरण आपण पाहतो पाली संघाच्या बाजूने आलाय. तर पाली संघासाठी खूप महत्वाचा होता आणि इथे हरीशने एक षटकार देखील दाखवला. हा चेंडू ऑन साइट मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. सुरेख जैल टिपला आणि इथे फलंदाज बाद होत आहेत. हरेश वारिंगे बॅक टू द पविलियन. शेवटच्या बॉलवरती विकेट गमावं लागलाय आणि आता मात्र 12 बॉल 19 धाबीची आवश्यकता. तर इथे 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा आपण पाहतो. समीकरण पूर्णपणे बदललं. 12 बॉल 19 ची आवश्यकता असेल. बाद होणारे फलंदाज हरीश होते, ज्याच्या बॅटमध्ये एक षटकार देखील आम्ही पाहिला. निश्चित हरीशच्या बॅटमध्ये एकूण 2 षटकार पाहायला भेटले तर एक चौकार देखील पाहायला भेटला आणि एकूण स्कोर आपण पाहतो इथे 30 रन, लॉस ऑफ 2 विकेट. नवीन फलंदाज मैदानावरती विजय कोलेकर. नवीन फलंदाज आपण पाहतो विजय कोलेकर मैदानावरती येतात. मात्र इथं मिलिंद थोरवे आणि विजयला चांगला खेळ करावा लागेल. मात्र दुसऱ्या बाजूला 1-2 विकेटचा प्रयत्न देखील करावा लागेल या द्वारली टीमला, कारण द्वारली टीम एका बाजूने आपण पाहतोय 49 धावेचे लक्ष असताना पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात झाली होती. मात्र दुसरा ओव्हर थोडंसं मागणं ठरलं. त्याच्यानंतर तिसरा ओव्हर देखील, तिसऱ्या ओव्हरमध्ये एकूण 9 धावा आल्या तानाजीच्या आणि चौथं षटक इथे पुन्हा एकदा निलेशचा वापर केलाय. षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू झालाय. मैदानावरती आपण पाहतोय स्ट्रायकरवरती मिलिंद थोरवे तुम्हाला पाहायला भेटेल. स्ट्रायकरवरती तर नुसऱ्या स्ट्रायकरवरती विजय कोलेकर. अशी जोडी ही कापडी स्थिती पाय संघाची असेल. कारण इथनं 12 बॉल 19 ची आवश्यकता. दुपारच्या रगरगत्या उडामध्ये प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील मी स्वागत करेल. पहिलाच बॉल इथे पडल्यानंतर डीप राहिला आणि फलंदाज मात्र बीट होतात. तर निश्चित धावसंख्या आपण पाहतोय धापडकावरती लागली गेली ती फक्त 30 धावा. सर थर्ड अंपायर तिसरे पंच जायचे मैदानावरती. थर्ड अंपायर तर चला आपण जायचं नरुबुवा लवकर मैदानावरती. तर तिसरे पंच जातात मैदानावरती नरुबुवा. आपण पाहतोय मैदानावरती जाताना गोलंदाजावरती आक्षेप घेतलाय. पहिलाच बॉल खूप चांगला होता, पडल्यानंतर डीप राहिला आणि इथे फलंदाजाला बीट करून जातो. डॉट बॉलची समाप्ती. समीकरण 11 बॉल 19 ची आवश्यकता. निश्चित इथनं 11 बॉल 19 ची आवश्यकता. काय जबरदस्त क्रिकेट पाहायला भेटेल. आपण पाहतो यावेळेस हवेची साथ असेल मध्ये या एंडनं धावा येणं पाले टीम साठी खूप महत्वाचे असतील. तर जेव्हा आपण पाहतो या एंडनं हवेची साथ पूर्णपणे उजव्या हाताच्या फलंदाजाच्या बाजूला आहे, त्यामुळे इथे येणाऱ्या ओव्हरमध्ये एक चांगलं क्रिकेट सादर करावं लागेल. पण तुम्ही कौतुक करेल दुसऱ्या बाजूला गोलंदाजी खूप चांगली झाली आतापर्यंत. गोलंदाज तयार. षटक क्रमांक 4 मैदानावरती पडला. शॉट होता, शॉट अँड पुल सक्सेसफुल, पॉवरफुल. चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं फेकून दिलाय सीमारेषा पलीकडे षटकार. ज्यांच्या नावाचा जय जयकाराचे नाव कधी निपिंदा दाखवलो रे. ज्यांच्या नावाचा जय जयकाराचे नाव कधी निपिंदा दाखवलो रे. एकदा नाही रे दोनदा दादा सामने ठेवणार कितीदा. एकदा नाही रे दोनदा दादा सामने ठेवणार कितीदा. युवाचे नेते युवा नेते ते नाव कधी षटकार आला आणि या षटकाराने सामन्याचं चित्र पूर्णपणे बदललं. कारण इथनं समीकरण 10 बॉल फक्त 13 धावीची आवश्यकता. 36 रन स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय. लॉस ऑफ 2 विकेट 36 रन. कापरी सिद्धी पाले टीम मैदानावरती खेळ करतो आणि इथनं येणारा रन रेट आपण पाहतो. येणारे धावा 10 बॉल मध्ये 13 धावीची आवश्यकता.
यावेळेस मात्र समोर खेळतात ऑन साइट मध्ये आणि तिथे मात्र चांगला शतक्षण पाहायला भेटला. फलंदाज बाद सुपर झेल टिपला आणि इथे मिलिंद थोरबे बॅक टू द पवेलियन. तर मिलिंद थोरबे बाद झाला, ज्याच्या बॅट मध्ये षटकार पाहायला भेटला. मात्र नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. नो स्ट्राइक अँड वरती केतन वारिंगे. हा चेंडू विजेसाठी सुरेख फटका. क्षेत्ररक्षक येतात मात्र झेल इथे ड्रॉप झाला. बघा निश्चित आपण पाहतो एक संधी आली होती, कारण इथनं विजेचं विकेट प्राप्त केल्यानंतर एक मजबूत स्थिती द्वारली टीमनं निश्चित मैदानावरती केली असती. मात्र इथे झेल ड्रॉप झाला आणि नेहमीच आम्ही म्हणत असतो की कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. आता इथे झेल ड्रॉप झाल्यानंतर विजय कशा प्रकारे खेळ करेल. समीकरण इथनं 9 चेंडू आपण बघतो. आता समीकरण 8 बॉल शिल्लक असतील आणि 8 बॉल मध्ये 12 धाबीची आवश्यकता असेल. 37 धाबा आपण पाहतो धाबगती लागल्यात. सुरेख बॉल पडल्यानंतर इथे फलंदाजाला बीट कळतोय. बघा इथे डॉट बॉलची समाप्ती होती. सुरेख गोलंदाजी एक षटकार जरी आला या ओव्हरमध्ये तरी मात्र खूप चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. तर 5 बॉल मध्ये त्यांना एकूण 7 धाबा देत असताना फक्त इथे 1 विकेट देखील प्राप्त केला. बघा दुसऱ्या बॉलवरती षटकार आला, मात्र तिथनं काय कमबॅक पाहायला भेटलं मैदानावरती निलेश कडनं. 5 बॉल त्याने फेकले, 7 धाबा दिल्यात. समीकरण 7 बॉल आणि आता 12 धाबीची आवश्यकता. तो गोलंदाज तयार. निर्णायक गोलंदाज आपण पाहतो इथे निर्णायक चेंडू असेल, कारण या बॉलवरती एखादा हा चेंडू सुरेख होता. इथे मात्र पडल्यानंतर फलंदाजाला बीट करून जातो. डॉट बॉलची समाप्ती. शेवटच्या ओव्हरमध्ये 12 धाबीची आवश्यकता. स्टाईल बघा शो मार्क्स देखील असे या स्पर्धेमधला सावकार 11 वसार अर्थात जगदीश फुले यांचा संघ त्याचे असेल. तर त्याच्या दुसऱ्या बाजूला असेल आई गावदेवी क्रिकेट संघ 40+ विश्वास वायले त्या टीमचे कॅप्टन असतील. आणि 1 वाजता तो मॅच असेल शो मॅच. कारण इथे गावदेवी क्रिकेट संघ वसार 40+ संघ काल मेगाफाण्यामध्ये देखील पोहोचलाय. त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊ. बालपाटीला खूप चांगला खेळ झाला, कारण राजेश वायले असतील, त्याच्यानंतर नरुबुवा त्याचा संघ काल मेगा फायनलमध्ये देखील पोहोचलाय. 40+ 50,000ची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये गावदेवी वसार 40+ संघ मेगा फायनलमध्ये पोहोचलाय. त्यांचा आपण निश्चित त्यांना शुभेच्छा देखील देऊ. तर 6 बॉल आणि इथनं 12 धाबीची आवश्यकता असेल. मॅच बघा कसा मैदानावरती रंगलाय. तर ज्या संघाने मजबूत स्थिती मैदानावरती निर्माण केली, मात्र तो संघ आता थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. स्वतः इथे आपण पाहतो कॅप्टन मैदानावरती स्ट्राइक एंड वरती आहेत. कॅप्टन ऑफ द टीम विजय कोलेकर सेकंड वरती. पहिलाच बॉल पडल्यानंतर शॉट होता इथे, मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला. धावा मिळतील 1+1. या 2 धाब्याने धावसंख्या पुढे सरकेल.
एकूण स्कोर आपण पाहतो धावफलकावरती लागले गेले तो 39. समीकरण इथनं येणारे बॉल 6 बॉल 10 धावीची आवश्यकता. बरोबर एक चूक किती महागात पडते क्रिकेटमध्ये हे आम्हाला प्रत्येक वेळी पाहायला भेटलं. आणि इथे त्या चुकीला आपण पाहतो चुकीचं बॉल फेकला आणि त्याच्यानंतर या 2 धावा आल्या. सुरेख चेंडू इथे टॉप एज लागला. क्षेत्ररक्षक मात्र पुढे सरसावले तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओव्हरथ्रो. वारंवार चुका, मिस्टेक, चुका चुका आणि चुका, फक्त चुका मैदानामध्ये पाहायला भेटतात. कारण पहिला बॉल इथे लाईन पेक्षा खूप लांब फेकला. दुसरा बॉल इथे संधी होती कॅचची मात्र तो ड्रॉप झाल्यानंतर 2 धावा इथे वेगाने घेतल्यात. समीकरण बदललंय. 5 बॉल 8 धावेची आवश्यकता. खूप चांगलं क्रिकेट मैदानावरती दोन्ही टीम मध्ये पाहायला मिळते. युक्रेट हार्डवर्क गॉड सक्सेस मध्ये इथं तुम्हाला हार्डवर्क करावं लागेल. एका बाजूला आपण पाहतो चुका दाखवल्या आणि निश्चित इथे आपण पाहतोय त्याचं प्रायचित्त देखील मैदानावरती भोगताना पाहायला मिळेल. कारण एक बॉल मध्ये तब्बल 4 धावा आल्यात. समीकरण 5 बॉल 8 धावेची आवश्यकता. तो गोलंदाज तयार. हा चेंडू सुरेख होता. इथे मात्र आपण पाहतो चेंडू जाईल जोपर्यंत हुसलून फेक केली जाते. पुन्हा एकदा वेगाने दुसरी धाव कंप्लीट केली. काय जबरदस्त गोलंदाजाने इथे चांगली बॅटिंग देखील पाहायला भेटली. रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये खूप चांगला आहे. कारण इथे एक धाव दोन्ही टीमसाठी खूप महत्वाची आहे. या क्षणाला आपण पाहतोय 43 धावा आल्यात. फक्त आणि फक्त 6 धावीची गरज आहे. 4 बॉल आणि आता मात्र 6 धावीची आवश्यकता. मॅच मध्ये कमबॅक मिळवत असताना कापरी सिद्धी पाळे संघ शेवटचा ओव्हर जयचा वापर केलाय. तर स्ट्राईक एंडवरती हा चेंडू इथे लाईन चेक करावी लागते. पंच आमच्याकडे वळतील. ऑप्शनच्या खूपच बाहेर. स्वैरचा इशारा. आता मात्र एका अतिरिक्त धावेने किती समीकरण सोपं झालं. कारण इथे एक धाव खूप महत्वाची आहे. 4 बॉल फक्त 5 धावेची आवश्यकता. फलंदाज आपण पाहतो मैदानावरती केतन वारिंगे आणि विजय कोलेकर हे 2 फलंदाज मैदानावरती आहेत. 4 बॉल मध्ये फक्त 5 धावेची आवश्यकता आहे. निश्चित आपण पाहतो एका बाजूला पायलट टीमचे समर्थक दुसऱ्या बाजूला द्वारणी टीमचे समर्थक मैदानावरती आहेत. हा चेंडू फक्त दिशा दिली आहे गॅप मध्ये. सुरेख स्ट्रोक आउटफील्ड पास्ट आहे. चेंडूला थांबवणं कठीण. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. चौकार आणि या चौकाराने बालू मॅच ओपन झाला मैदानावरती. स्कोर लेवल फक्त 1 धावेची आवश्यकता. तर जगदीश दुधकर आपण कुठे असेल लगेच संपर्क साधा. जगदीश दुधकर. समीकरण पूर्णपणे बदललं कारण 3 बॉल इथनं शिल्लक असतील. 3 बॉल मध्ये फक्त 1च धाव बनवायची आहे. सुरेख फटका ऑफ साइडला. विजयी स्ट्रोक. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर चौकार आणि कापरी सिद्धी पाय संघ ही मॅच इथे जिंकतोय. अभिनंदन करूया आपण पाले टीमचं. चला दोन्ही टीम सेकंड करायचं आहे.